या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। शिवजयंतीसाठी 4 महिन्यानंतर एकत्र आलेले मित्र रात्री फिरत असताना रूपा भवानीकडून बलिदान चौकाकडे जात असताना टेम्पोने धडक दिल्याने 3 मित्रांचा मृत्यू झाला। ही घटना सोमवार 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:25 सुमारास सिद्धेश्वर पॉलिटेक्निक महाविद्यालयासमोर घडली। ही घटना तिथून जाणाऱ्या एका वाहन चालकाने तुळजापूर नाकाजवळ बंदोबस्तासाठी थांबलेल्या पोलिसांना सांगितल्यानंतर उघडकीस आली। दरम्यान या प्रकरणी टेम्पो चालक प्रवीण संजय खराडे राहणार पुणे याच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या अपघातात नागेश प्रकाश गवंडी वय 27 राहणार रविवार पेठ, रोहन अशोक कोरे वय 23 राहणार श्रीशैल नगर भवानी पेठ, बसवराज उर्फ प्रज्वल सुनील चंदशेट्टी वय 25 राहणार शेळवी या 3 मित्रांचा मृत्यू झाला। नागेश हा फलटण येथील टोलनाका येथे कामाला होता, रोहन हा पुण्यातील फायनान्स कंपनीमध्ये तर प्रज्वल हा सोलापुरातील फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता। ते तिघे जवळपास 4 महिन्यानंतर भेटले होते, त्यामुळे रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडले। सोमवारी पहाटे त्यांचा अपघात झाला। हा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातानंतर जवळपास 10 फूट गाडी फरफटत गेली। यात नागेश आणि रोहन या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चंदशेट्टी गंभीर जखमी झाला होता। घटनेची माहिती पोलिसांनी लगेच रुग्णवाहिकेला बोलवून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले। दरम्यान या प्रकरणी कविता प्रकाश गवंडी वय 25 राहणार रविवार पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक प्रवीण खराडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। दुपारी 5च्या सुमारास शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। नागेशच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहे। रोहनच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण, तर बसवराज चंदशेट्टीच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ आहे। या दुर्दैवी घटनेनंतर 3ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती। 3ही तरुणांसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत दुचाकीला धडक देणाऱ्या त्या वाहन चालकाला पकडून त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। पण पोलिसांनी समजावून सांगत घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही नातेवाईकांना दाखवत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले। दरम्यान दुपारी परिस्थिती तणावग्रस्त झाल्याने पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमण, पोलीस निरीक्षक सूरज मुलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड, श्रीधर महाडिक, सागर काटे आदींनी नातेवाईकांची भेट घेतली। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शवविच्छेदन विभागासमोर राईट कंट्रोल पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।